माऊली नमस्कार. नमस्कार. आता पांडुरंग पवार साहेबांच्या सुनबाई आणि पांडुरंग काळेंच्या सुनबाई म्हणजे कल्पना काळे आणि दुसऱ्या त्या कविता काळे सॉरी कविता पवार आणि कल्पना काळे ह्या दोघे रिंगणामध्ये आहेत. माऊली खंडागळे त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यासुद्धा आता उमेदवार आहेत. ठीक आहे, आपण थोडं शिवसेना बाजूला ठेवू, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फाटाफूट झाली या फाटाफुटीकडे कसं पाहता आणि पवार साहेबांना काय सल्ला? नाही आता कसं झालंय, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले. त्यावेळेला जेव्हा पांडुरंगजी पवार आणि काळे साहेब आमच्या येडगावमध्ये भीष्मण्यात एक अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आले होते. पण त्यावेळेला त्या दोघांनी मी पण भाषण केलं होतं की ते म्हटले बाबा पक्ष ज्याला उमेदवारी देईन त्याचं आम्ही काम करू, परंतु आता काळे साहेबांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे तेव्हा पांडुरंग पवारांनी त्यांना सहकार्य करावं, त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांना सहकार्य करून निवडून आणावं. पण आता पांडुरंग पवारांनी थोडंसं थांबलं पाहिजे, कारण वयामानाने पांडुरंग पवार हा मोठा माणूस आहे, चांगलं काम त्यांनी केलेलं ते उमेदवार नाही, त्यांच्या सुनबाई उमेदवार आहेत ना. आहे. जरी असल्या तरी त्यांच्यामुळे सुनबाई उभे आहेत आणि त्यांचं तालुक्यामध्ये चांगलं नाव आहे आणि चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी थोडं थांबावं, आता काळे साहेबांना सहकार्य त्यांनी करावं. पांडुरंग पवारांचं काम हे वाखरण्याजोगे, पण ते आम्हाला राष्ट्रवादीत आदरणीय, आम्ही त्यांचा आदर वडिलां समान करतो. पण तरी पण आता यांनी सांगितलं, आता अभिष्टचिंतन म्हणजे माझाच वाढदिवसाच्या वेळेस ते आले होते आणि असे 1-2 बैठका झाल्या होत्या आमच्या. पण आमचं पवार साहेब म्हणत होते की पक्ष ज्याला तिकीट देईन त्याचं काम आपल्याला करायचं आणि पवार साहेबांबरोबर आतापर्यंत आम्ही होतो, इथून पुढे त्यांच्याबरोबरची, पण सगळे एकत्र असल्यावरती जरा बरं वाटतं. तर याचा विचार पवार साहेबांनी करायला पाहिजे. आता तुम्हाला नेमकं काय म्हणायचं, म्हणजे भाषणात सांगितलं उमेदवारी कोणालाही मिळू, आम्ही ज्याला मिळेल तो उमेदवार असेल ज्याला भेटेल आणि ज्याला नाही मिळेल तो पक्षाचं काम करेल. हा, पक्षाचं काम करायचं. पवार साहेबांना सल्ला आहे का काही? नाही, सल्ला देणे इतपत मी मोठा नाही. काय म्हणायचं काय तुम्हाला? तर मला याद्वारे असं सांगायचं की पवार साहेबांबद्दल आज जर आम्हाला काल होता, आज आहे आणि उद्या पण राहणार आहे. पांडुरंग पवार साहेब, पवार साहेबांना पांडुरंग पवार साहेब म्हणजे शरद पवार साहेबांना आपण साहेब म्हणतो ना, आम्ही यांना पण आता ठीक आहे, आपल्या सगळ्यांचे पवार साहेब आदरणीय आहेत. आदरणीय आहे. मग पवार साहेबांनी म्हणजे पांडुरंग पवार साहेबांनी काय करायला हवं? भाषणात दिलेला शब्द पाळायला हवा, थांबायला हवं का निवडणूक लढवावी? निवडणूक लढवली तर आमचाच लॉस आहे, पक्षाचाच लॉस आहे, किती नाही म्हणलं तरी. आणि म्हणजे तुला नाही मला आणि घाल टिंबला अशी परिस्थिती होऊ शकते. कारण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही जे पाऊल टाकायचं, म्हणजे त्यांना विचारल्याशिवाय आजपर्यंत आम्ही कुठंच म्हणजे काहीच कामं केलेली नाही. ते जेव्हा चांगला सल्ला देतील त्यांचाच सल्ला घेऊनच आम्ही पुढं पक्षाचं काम वाढीत असतो. आणि आज तेच जर आमच्यात नसतील तर ते थोडी खंत मनाला होणारच नव्हतं. त्याच्यामुळं आमचं सल्ला नाही, पण एक त्यांना विनंती आहे की सगळे आपण एक सोबत राहू आणि सोबत लढलो तर विजय हा आपलाच आहे, याबद्दल काही शंकाच नाही. आणि आता यातून मी आज एक समजा विधानसभेला जे काही झालं, जे काही थोडीफार स्थित्यंतर इकडे तिकडे झाली, तर आता हीच ती वेळ आहे की हा जो चान्स भेटलेला आहे, मशाल आणि तुतारी आणि गाड्या हे एकत्र झाले की जो विधानसभेला अतुल शेठचा जो पराभव झालेला आहे, तर हाच एक आपल्याला आता ही आलेली निवडणूक आहे की संधी आहे. या संधीचं अक्षरशः सोनं केलं पाहिजे. यांनी सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या संधीचं सोनं केलं पाहिजे. का तर या 8 जेडपी गट आणि 16 पंचायत समित्या या जर निवडून आल्या तर आज मी त्याला आपल्याला आपले आदरणीय आमचे पाणीदार आमदार अतुल शेठ बेनके हे आमदार झाल्यासारखं आमच्या मनाला वाटणार आहे. काय माऊली, तुम्हाला यांचं म्हणणं पटतंय? नाही, ते बोलले ते योग्य बोलले. त्यांच्या बोलण्याला त्यांचं म्हणणं असं आहे की पांडुरंग पवार साहेब माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्याला आलते, हो. त्यांनी भाषण केलं की आमच्या दोघांपैकी कोणालाही म्हणजे काळ्यांच्या कुटुंबात उमेदवारी जाऊ नाही तर पवारांच्या जाऊ, ज्यांना उमेदवारी मिळेल ते उमेदवार असतील, हो, ती सत्यता ज्यांना आहे. नाही मिळेल ते काम करतील. त्याला आता जवळजवळ आमचे 25-25 कार्यकर्ते जमले होते, ते सगळेच त्याला साक्षीदार आहेत. तुम्ही पण होते? हो, मी पण होतो. काय म्हणाले होते पांडुरंग पवार? पांडुरंग पवार म्हणले की पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं आम्ही काम करायला तयारी आहे, असं पांडुरंग पवारांचा शब्द आहे. आता पवार साहेबांनी सुनबाई उभी केलेली आहे, मग पवार साहेबांचं हे वागणं बरं नवं? नाही, ते चुकीचं आहे. पांडुरंग का साहेब मी म्हणतो हे वाक्य चुकीचं आहे का पवार साहेबांचं हे वागणं बरं नवं?
वागण्याचा विषय नाही, त्याने थोडं थांबून काळेंना सहकार्य करावं. अच्छा, मग तेच ना, म्हणजे त्यांनी बंडखोरी करू नये. हा, करू नये. कारण हे पक्ष या राष्ट्रवादी एकच आहे आणि आपलं आज ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादीच पाहिजे, तर शेतकरी तरू शकतो. हे आमचं शेतकऱ्याचं प्रामाणिक मत आहे. बरोबर. तो राजकारणावर तुम्हाला राजकारणाचा विषय हा नाही. तुम्हाला राजकारणावर काही बोलायचंच नाही. राजकारणाबद्दल मला कुठल्याही बद्दल बोलायचं नाही, खरंय, पण माझा खरंय. शेतकरी जगला पाहिजे ही आमची प्रामाणिक भावना आहे. तुमची शहरामध्ये दिल्लीमध्ये तुमचं बीजेपी असू द्या, पण ग्रामीण भागामध्ये शरद पवाराशिवाय पर्याय नाही, ही आमची सत्यता आहे शेतकऱ्याची. आता शरद पवार आणि अजित पवार एक झाले. दोन्ही एकत्र, पूर्वी एकत्र, मी त्यावेळेला माझी बाईट घेतो त्यावेळेला मी सांगितलं दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत आणि कधीतरी हे एकत्र येणार आहे. कुटुंब एकत्र झाले याच्यात आम्हाला मोठा आनंद आहे. ज्यावेळेला एकी तयार होते तेव्हा काहीतरी आपण करू शकतो. जेव्हा एकी होते तेव्हा प्रगती होते. महत्वाचा विषय आता कल्पनाताई तुमचं मत फायनल फायनल आहे आमचं. त्यात काय बदल नाही. नाही, आम्ही राष्ट्रवादी म्हणजे कट्टर आहे पहिल्यापासून. आता माऊली खंडागळे यांना काय सल्ला? माऊली खंडाळ्यांचं आता त्यांचं पण काम चांगलं आहे तालुक्यामध्ये, परंतु त्यांनी आता थोडंसं इकडे तिकडे केल्यामुळे थोडंसं मताची विभाजणी होऊ शकते असं मला वाटतं. फटका बसेल. हो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.